काय आहे हे? आपलं घर आहे. कसं मॅनेज केलंस तू? सांगतो सगळं डिटेल मध्ये सांगतो. अगं ही आमची खोली, आमची म्हणजे माझ्या कॉलेज मधल्या मित्राची, सुधांशूची. अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आम्हीच इकडे असायचो. तर परवा तुम्हाला दवाखान्यात भेटला ना, त्याच्या काकांना भेटायला आला होता तो, तेव्हा आमचा खोलीचा विषय निघाला परत. मग तो म्हणाला की अरे यार खोली लई भंगार झाली म्हणे, मी तर विकायलाच काढली आहे म्हणे खोली. म्हटलं एक मिनिट, खोली विकायला काढू नको, जोपर्यंत ती विकली जात नाही ना मी राहतो तिकडे. लगेच डन म्हणाला. खरं सांगू का तुला, अगं उर्मिलेला बरं वाटल्यावर आम्ही नागपूरला जाणार होतो, पण आता तुमच्या दोघांचं लग्न लावूनच जाणार. आता उर्मिला घरी आली ना की बघ लगेच तुमचं लग्न होईल. तुम्हाला कोणी सांगितलं? तुझ्या सासूबाईंचं बोलणं ऐकलंय आम्ही. नमस्कार, मी सत्यजित आपटे. सत्यजित, का फोन केलायस? म्हणजे मला तुम्हाला जरा भेटायचं होतं. कशासाठी? मागे आपण त्या कामाच्या संदर्भात भेटलो होतो ना, मी फाईल बनवून तुम्हाला दाखवली होती. अच्छा, म्हणजे त्याच्यानंतर तुला आज फोन करायला वेळ झाला. आपण दोघं एकत्र काम करणार होतो, त्याच्यानंतर तू आज कॉन्टॅक्ट करतोयस. फोन ठेव. हे बघा, मला मान्य आहे मी फोन करायला हवा होता, पण खरंच खूप जेन्युइन प्रॉब्लेम होता. मला फक्त एकदा तुम्हाला भेटायचंय. ठीक आहे, सकाळी मी ऑफिसला जायच्या आधी भेट मला. हा, कुठे? मी तुला फोनवर कळवीन नंतर. थँक्यू. ठीक आहे. सुखानी राहा. आमच्या दोघांच्याही शुभेच्छा आहेत तुमच्या बरोबर. आणि परत इथे यायचं नाही, आलीस तर घेणार नाही घरात. नाही नाही, असं कसं? हे माहेर आहे माझं, तेवढा अधिकार दिलाय मला कविताने. आणि हो, ऑफिसला वेळेवरती यायचं. नाही, मी बघितलंय एकदा का लग्न झालं की लोक घड्याळाकडे बघत नाहीत अजिबात, त्यामुळे आपलं घड्याळाकडे लक्ष ठेवून करायचा संसार. अरे तुझी ताया गेली इथून. कुठे? अगं घाबरू नकोस, आपट्यांच्या घरी नाही गेली. सत्यजितनी नवीन घर केलंय तिच्यासाठी, तिकडे गेली ती. आता दोघं तिथेच राहते. मला नाही सांगितलं तिने. अगं तिला तरी कुठे काही माहित होतं. सत्यजितनी परस्पर सगळं ठरवलं. चला आता राजा राणीचा संसार सुरू होईल. कमाल आहे. ताया मला एका शब्दाने सुद्धा नाही बोलली. अगं सांगेल तुला ती. इतकं गडबडीत झालं ना सगळं की नाही सांगता आलं. आणि तुला सांगणार नाही असं होईल का? तिची लाडकी बहीण आहेस ना तू. बाकी कुणालाही नाही सांगितलं तरी तुला 100% सांगेल. बघ बघूया, सांगते का. ठेवू मी फोन? काळजी घे. अच्छा. बरं मला सांग, डिपॉझिटचं काय केलंस तू? आणि हो, रेंटचं काय ठरलंय? काहीही ठरलेलं नाहीये. म्हणजे मी त्याला सरळ सांगितलं की मला आपली रूम हवी आणि त्याचं मी तुला काही डिपॉझिट देणार नाहीये. नाही, पण महिन्याच्या रेंटचं काय? सांगितलं त्याला कमीत कमी रेंट दे. वा, पण त्याने दिली तुला रूम? अगं तो कसला नाही म्हणतोय मला. का? एक्झाम मध्ये मी त्याच्या समोरच्या बेंचवर बसायचो. सगळा पेपर छापायचा तो माझा. नाही, पण त्याच्या घरचे? त्याच्या घरच्यांना तर चांगलंच माहिती आपला मुलगा कसा आहे म्हणून. एक्झाम झाल्यावर जेव्हा पेपर मिळायचा ना, तेव्हा त्याचे बाबाच त्याला विचारायचे समोरच्या बेंचवर कोण बसतो म्हणून. त्याच्या घरी मला वाईल्ड कार्ड एंट्री आहे.